कोकण म्हटलं की नजरेसमोर येते ते आंबा, काजू आणि भात शेती. मात्र याला बगल देत राजापूर तालुक्यातल्या 3 शेतकरी मित्रांनी कलिंगडाची शेती फुलवली आणि ती अख्ख्या कोकणामध्ये या शेतीची चर्चा सुरू आहे. कलिंगड हे पीक प्रामुख्यानं कोल्हापूर, पुणे, नाशिक या भागात घेतलं जातं. पण कोकणातल्या राजापूरमध्ये 3 मित्रांनी एकत्र येऊन कलिंगडाची शेती करत तिथल्या शेतकऱ्यांना एक नवा पर्याय दिलाय. कारण कोकणातलं बदलतं वातावरण भात शेतीशिवाय इतर कुठल्याही पिकाला अनुकूल नाही. आम्ही 2-3 मित्र एकत्र झालो आणि एक विचार केला की नाही का आपण काहीतरी वेगळं असं काहीतरी करूया. एक शेती या व्यवसायातून आपण काहीतरी करून बघू आणि त्याच्यातून आपल्याला काय आर्थिक फायदा मिळतो काय बघायचं. तर असं ठरल्यानंतर आमचं तिघांचं एकमत झालं. त्याच्यानंतर आम्ही काय करायचं ठरलं तर आमच्यामध्येच आमच्या एका मित्राची ही जागा होती, तिथे पाणी पण उपलब्ध आहे आणि जागा पण होती. फक्त या ठिकाणी फक्त पावसाळी भात घ्यायचो. पण आम्ही ठरवलं की बा चला आपल्याला पाणी आहे, जमीन आहे, मग आता काय आपल्याला बाकी काय प्रश्नच नाही. 2 गोष्टी असेल तर काही करू शकतो. तर आम्ही नंतर तिघत्र एकत्र बसलो आणि ठरवलं की बा चला एक आपण ह्या हंगामात चालणारं जास्तीत जास्त चालणारं या ठिकाणी आपण एक कलिंगड हे उत्पन्न घेऊया, कलिंगडाचं उत्पन्न घेऊया. तर या ठिकाणी ते आम्ही असं ठरवल्यानंतर आम्ही काही बाहेरील जे शेती व्यावसायिक होते त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्या मार्गदर्शनातून आणि कृषी सहाय्यक, राजापूर कृषी सहाय्यक दुवे, तसेच पंचायत समितीमध्ये सावंत अशा काही अधिकाऱ्यांकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आणि इतर अनुभवातून आम्ही हे अगदी प्रथमच या ठिकाणी हे कलिंगडाचं व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याच्यातून आम्हाला एक चांगलं उत्पन्न मिळतं आहे. शेतीसाठी प्रतिकूल ठरणारा अवकाळी पाऊस आणि खराब हवामान यावर मात करत 1.5 एकर जमिनीत जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा पुरेपूर अभ्यास करून तिघांनी अनुभव नसतानाही केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कलिंगडाची लागवड केली आहे. कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुका आणि हा इतरत्र परिसर याच्यामध्ये आंबा, काजू, नारळ ही बारमाही पिकं असून त्याच्यात 4 महिने आम्ही भात लागवड करतो. 4 महिन्याच्या भात लागवडीमध्ये तो पूर्ण 12 महिने आम्हाला पुरवेल असा तांदूळ त्यातून निघत नाही. तर आम्ही असं ठरवलं की माझा टेम्पो व्यवसाय आहे स्वतःचा, त्यातून काही इतकं उत्पन्न निघत नाही. त्याला जोडधंदा म्हणून आम्ही असं थोडं इकडे शेतीकडे वळलो आणि वळताना थोडी तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेती जी पारंपरिक आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं टेक्निकल म्हणजे माहिती तंत्रज्ञान वापरून एक अभ्यास करून आम्ही याच्यात उतरलो हा प्लॉट बनवण्यासाठी. तर इथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे ग्रामस्थांचा पण इथल्या भौगोलिक परिस्थितीचा. 1.5 एकर शेतात सेंद्रिय खताचा वापर करत सोबतीला ठिबक सिंचन आणि तंत्रज्ञानाची जोड देत 30,000 रुपये गुंतवणूक करून 3 महिन्यात तिप्पट उत्पन्न मिळवण्याची किमया या तिघांनी केली आहे. कलिंगडाचं शेती करायची असं आम्ही ठरवलं. त्यातून आम्ही एक नामधारी म्हणून बियाणं वापरलं. आम्ही 2 एकरमध्ये कलिंगड केलं आहे आणि त्यातून आम्हाला आता जवळपास आमचं बरंचसं उत्पादन काढून झालेलं आहे. थोडं शिल्लक आहे. आता आम्ही मार्केट म्हणलं तर आम्ही इथेच हायवेवरती एक स्टॉल चालू केलेला आहे. तिथे आमचं उत्पादन जास्तीत जास्त उत्पादन तिथेच संपतं आहे आणि आम्हाला रेट पण चांगला मिळतो. तर प्रामुख्याने जास्ती करून तरुणांनी या शेतीकडे वळावं असा आमचा उद्देश आहे हे करण्यामागचा. ठीक आहे. बरं, ह्या शेतीसाठी तुम्ही जी जमीन वापरली ती जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय कोणते खत वगैरे वापरावे लागले, काय योजना राबवावी लागली? आता ह्याच्यामध्ये आम्ही जास्त करून शेणखताचा वापर केलेला आहे. तर शेणखत एका खड्ड्यामध्ये जवळजवळ 2 किलो शेणखत असं वापरलं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त सुपला आणि युरिया हे थोडंसं वापरलं आहे. आणि पाण्याचा आमच्याकडे थोडासा तुटवडा असल्यामुळे आम्ही जास्त करून ठिबकचा वापर केला आहे. त्याच्यामुळे आम्हाला पाणी कमी पाण्यात
जास्त उत्पादन आम्हाला मिळालं. कोकणातल्या लाल मातीत कलिंगडाची उत्तम लागवड करत तिघा मित्रांनी हिरवं शिवार फुलवून इतर शेतकऱ्यांना नवा पर्याय सुचवलाय. गोकुल कांबळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.